तपासणीमध्ये आपण फ्लोराईडची टेस्ट करून बघणार आहे. हे आता आपल्याला आधी तालुका स्तरावर पाणी नमुने पाठवावे लागत होते तपासणीसाठी. तर आपल्याला आता शासनाने गाव स्तरावर जलजीवन मिशन अंतर्गत 5 महिलांची निवड करून 5 महिलांना आपण प्रशिक्षित केलेलं आहे की रासायनिक आणि जैविक तपासणी पिण्याच्या पाण्याची कशा प्रकारे गावस्तरावर करता येईल या संदर्भात आपण 5 महिलांकडून आज तपासणी करून घेणार आहोत. सर्वप्रथम आज फ्लोराईडची आपण तपासणी सुरू करणार आहोत. सर्वप्रथम ही तपासणी करण्याकरिता काचेच्या वस्तू किंवा प्लास्टिकचे साहित्य व्यवस्थित धुवून स्वच्छ करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आपल्याला 5 ml पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये फ्लोराईड रिएजंट 1 मिली म्हणजे 20 थेंब टाकायचं आहे. 20 थेंब टाकल्यानंतर त्याला चांगले हलवा. 1 2 पाण्याला 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 5 मिनिट 16 थांबावं लागतं. त्यानंतर त्याचं आपल्याला कलर बदलतो. या तपासणी किट मध्ये आपल्याला एक पुस्तिका दिलेली आहे. त्या पुस्तिकेमध्ये कलरचं शीट दिलेली आहे. तर त्या शीट मध्ये 5 कलर दिलेले आहेत. तर आपला हा कलर जो आपण आता तपासणीसाठी घेतलेला आहे 1.5 तो कुठल्या याच्यात मोठे सांगा बरं. 1.5 म्हणजे आपल्या गावातील या पाण्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण कमी आहे. नायट्रेटची टेस्ट तपासणी करण्याकरता वापरल्या जाणाऱ्या काचेची वस्तू किंवा प्लास्टिकचे साहित्य ते पण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे सुरुवातीला. त्यानंतर त्याच्यामध्ये 10 मिनिटे पूर्ण नंबर विकासासाठी 10 मिनिटे वेळ द्यावा लागतो. त्याच्यामध्ये आहे नायट्रेट रिजेंट ए आहे, नायट्रेट रिजेंट बी आहे. याच्यामध्ये 1 चमच नाही का हे पावडर? दोन प्रकारचे लिक्विड आहे. ते 2 प्रकारचे लिक्विड आपल्याला त्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे. पावडर आहे ते 1 चमच. ठीक आहे, ते हलवून टाकायचं. 1 चमच. ते हलवल्यानंतर लगेच 2 चमच टाकायचे. बस सर. सर्वांनी इकडे लक्ष द्या. काय ते कोणती टेस्ट करत आहोत आपण गावामध्ये? रासायनिक तपासणी पाण्याची. त्यामध्ये आपण 5 मिली नमुना घेतलेला आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिडचे 2 थेंब टाकलेले आहेत. त्यात एक छोटा तुकडा नायट्रेट रिजेंट पावडर टाकून त्यात पावडर भिजवले. सोल्युशन नायट्रेट रिजेंट 4 थेंब टाकले. त्यानंतर त्यामध्ये सामग्री प्युअर आहे पाणी. हलवली आपण. ठीक आहे.